Hello friends, I am Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one of the most important 10th standards lesson and that is The Boy Who Broke the Bank written by Ruskin Bond. Dear student, this lesson is very important for your examinations point of view. हो विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मध्ये म्हणजे बोर्ड एक्झाम मध्ये या लेसन वरती बऱ्याच वेळा पॅराग्राफ विचारले गेलेले आहेत. त्याच्यासाठी हा खरोखरच इम्पॉर्टंट आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिटेल मध्ये सविस्तर मध्ये चर्चा करणार आहोत. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. The title of the lesson is The Boy Who Broke the Bank. First of all, we try to understand the meaning of the lesson. काय लेसनचा अर्थ आहे? द बॉय असा मुलगा ज्याने, हु म्हणजे कोण घ्यायचं नाही, हु म्हणजे त्याने किंवा ज्याने, हु ब्रोक द बँक, ब्रेकचा पास्ट टेन्स ब्रोक, ज्याने बँक फोडली. एक असा मुलगा ज्याने बँक फोडली. ही काय स्टोरी आहे? ऍक्च्युली दिस इज अ फनी स्टोरी अँड दिस स्टोरी इज रिलेटेड टू द rumors, हाऊ rumors स्प्रेड व्हेरी रॅपिडली. म्हणजे एखादी अफवा समाजामध्ये किती वेगाने पसरू शकते याच्याशी रिलेटेड ही स्टोरी आहे. ओके, या स्टोरीमध्ये काही कॅरेक्टर्स आहेत. द मेन कॅरेक्टर इज द नथू. ही इज द स्वीपर बॉय. एक झाडू मारणारा मुलगा आहे. हु इज वर्किंग इन अ पीपल नगर बँक. आता या स्टोरीमध्ये जे एक गाव दाखवलेलं आहे ते टाउन आहे पीपल नगर नावाचं आणि त्या पीपल नगर नावाच्या टाउन मध्ये देर इज वन बँक अँड द नेम ऑफ द बँक इज पीपल नगर बँक अँड इन दॅट बँक द नथू इज वर्किंग देअर ॲज अ स्वीपर. स्वीपर म्हणते ते झाडू मारण्याचं काम करतो. नेक्स्ट कॅरेक्टर दॅट इज सीताराम. ही इज द वॉशरमन सन आहे, म्हणजे धोबी, ज्याला आपण कपडे धुणे, इस्त्री करणे, हे जो वॉशरमन किंवा त्याला धोबी बोलतो त्याचा मुलगा आहे. ही इज द फ्रेंड ऑफ नथू. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेक्टर मिसेस श्रीवास्तव, जे की सीतारामचा तो कस्टमर आहे, जिथे सीताराम कपडे पोहोचवण्यास डिलिव्हरी करण्याचं काम करतो. वन मोर कॅरेक्टर दॅट इज मिसेस भूषण. शी इज द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तव. ओके. अँड देन वन मोर कॅरेक्टर मिस्टर भूषण. मिस्टर भूषण इज द मिसेस भूषणचा तो हजबंड आहे. अशा प्रकारे हे कॅरेक्टर्स आहेत. नेक्स्ट वन कमल किशोर. ही इज द ओनर ऑफ कमल किशोर फोटोग्राफ शॉप. एक स्टुडिओ आहे, फोटो स्टुडिओ, त्याचा तो ओनर आहे, मालक आहे. दीपचंद. दीपचंद इज अ बार्बर. या लेसन मध्ये स्टोरीमध्ये बार्बर एक न्हावी आहे, त्या न्हाव्याचा जो ओनर मालक आहे त्याचं नाव दीपचंद आहे. ओल्ड गणपत. ही इज द बेगर. एक भिकारी त्याच्यामध्ये स्टोरीमध्ये दाखवलेला आहे. द बँक मॅनेजर याचा उल्लेख झालेला आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट कॅरेक्टर याच्यामध्ये सेठ गोविंदराम. ही इज द ओनर ऑफ दॅट पीपल नगर बँक. आणि काही इतर काही मिस्चिवस मेकर म्हणजे इतर काही तिथे सिटीजन दाखवले, त्यांचा उल्लेख झालेला आहे. आपण स्टोरीला सुरुवात करूया. ठीक आहे. स्टोरी काय आहे? सीन असा आहे की नथू नावाचा तो बॉय आहे, त्या सकाळी सकाळी त्या पीपल नगर बँकेच्या पायऱ्यावरती तो झाडू मारत असतो आणि स्टोरी सुरुवात होते. नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ऍज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पीपल नगर बँक. नथू ग्रंबल. ग्रंबलचा मिनिंग दिलेला आहे शोड वन्स क्रिटिकल ऍटिट्यूड, म्हणजे कंप्लेंटच्या स्वरामध्ये, म्हणजे स्वतःशी तक्रार करू लागला. नथू ग्रंबल, त्यांनी तक्रार केली टू हिमसेल्फ, त्याने स्वतःलाच, ऍज ही स्वेप्ट. स्वीप म्हणजे झाडू मारणे, त्याचा पास्ट टेन्स स्वेप्ट. ऍज म्हणजे जसे, ऍज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पीपल नगर बँक. पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडू मारताना तो स्वतःशीच बडबड करीत होता, रागारागाने बोलत होता. ओन बाय द सेठ गोविंदराम, जी की बँक सेठ गोविंदराम हा त्याचा मालक आहे. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. झाडू मारताना तो छोटासा झाडू हरिडली, घाईघाईने आणि निष्काळजीपणे वेगाने तो झाडू मारत होता. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग अ क्लाउड अबाउट हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि झाडू मारल्यामुळे जी डस्ट रायझिंग वरती उडत होती आणि त्याचे जणू काही क्लाउड्स तयार झाले होते, ढग, आणि पुढे पाठीमागे जाऊन परत ते सेटल डाऊन होत होते. सेटल डाऊन म्हणजे खाली बसणे, म्हणजे धूळ उडायची आणि परत ती खाली पायऱ्यावरती बसत होती. अँड ऍज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट डस्टबिन. आणि नथू धूळ त्या सुपडीमध्ये, पॅन म्हणजे सुपडीमध्ये भरून त्या डस्टबिन मध्ये, त्या कुंडीमध्ये जोराने आदळत होता, आपटत होता ते. का तो ही वॉज सो अनॉइड, ही वॉज सो अँग्री. तो खूप रागावलेला होता. रागावलेल्या अवस्थेमध्ये तो ही वॉज स्वीपिंग. ओके. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट डस्टबिन, म्हणजे ॲज म्हणजे जसाही नथू त्या डस्टबिनवरती पॅन बँगिंग करीत होता, म्हणजे जोरजोराने आपटत होता. आणि त्याच वेळी काय झालं? सीताराम द वॉशरमन सन्स पास्ट. आणि त्याच वेळी त्याचा मित्र, फ्रेंड, एक वॉशरमनचा मुलगा आहे, धोब्याचा मुलगा आहे, त्याच्या बाजूने जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम प्रेस केलेले कपडे पोहोचवण्यासाठी निघालेला होता. डिलिव्हरी म्हणजे पोहोचवण्यासाठी. ही हॅड ए बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड.
आणि सीतारामच्या डोक्यावरती देर वॉज अ बंडल ऑफ फ्रेशली क्लोथ, नुकतेच धुतलेले आणि प्रेस केलेले कपड्यांचा बंडल, एक गाठोडं त्याच्या डोक्यावरती होतं आणि तो घेऊन तिथून निघालेला होता. आता इथे सीतारामची भेट नथूबरोबर होते, जसं की तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता. पीपल नगर बँकच्या पुढे नथू हा काय करतोय, स्वीपिंग करतोय आणि त्याच वेळी वॉशरमन सन्स सीताराम वॉज पासिंग बाय देअर, तिथून जात आहे. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. नथूला तो बोलतो सीताराम, अरे अशी काय धूळ उडवायला लागलास? आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ? तू रागवलेला आहेस का? अनॉइड कारण त्यांनी तुला एक्स्ट्रा ₹2 देण्यास नकार दिला म्हणून. त्यांनी म्हणजे कोणी? या बँकेने तुला प्रत्येक महिन्याला ₹2 एक्स्ट्रा देण्यास मनाई केली, नकार दिला म्हणून तुला राग आलेला आहे का? ॲक्च्युली नथूला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पेमेंट मिळत असतं, परंतु 20 तारीख आला देखील त्याला पेमेंट मिळालेलं नाही. अँड दॅट इज वाय ही वॉज सो अँग्री अँड ही वॉज अँग्रीली स्वीपिंग देअर. म्हणून तो रागारागाने तिथे स्वीपिंग करीत होता. ओके, हे ऐकल्यानंतर नथू काय रिप्लाय देतो बघा. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला या विषयावरती बोलण्याची अजिबात इच्छा नाही आहे. कंप्लेंट द स्वीपर बॉय. नथू स्वीपर बॉयने तक्रार केली. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला माझं रेग्युलर पेमेंट आत्तापर्यंत मिळालेलं नाही आहे. आता इथे बघा, वन मार्जिन क्वेश्चन इज देअर. हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स? तुम्ही तुमचा राग कसा व्यक्त कराल? आता वेगवेगळ्या इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स टाईप आणि याच पॅरेग्राफच्या रिलेटेड आणखीन एक क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स टाईपमध्ये विचारला गेलेला आहे. विच ॲक्शन ऑफ नथू शोज ही इज अनॉइज? अशी कोणती कृती आहे नथूची की तो रागवलेला होता हे दिसून येतं. तर यामध्ये आपण उत्तर काय लिहू शकतो? नथू ही यूज स्मॉल ब्रूम्स हरिडली अँड केअरलेसली. हे एक वाक्य आपण लिहू शकतो. आणखीन कोणतं सेंटेन्स लिहू शकतो आपण? ॲज Nathu was banging his pan against dustbin. So these two lines shows that he was so annoyed. ठीक आहे. आणि तशाच प्रकारे इथे जे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे की हाऊ डू यू शो युअर अनॉयन्स? अनॉयन्स म्हणजे तुम्ही तुमचा राग कसा व्यक्त कराल? देन यू कॅन राईट आय कॅन शो समटाइम्स आय शो माय अनॉयन्स बाय कीप सायलन्स. आय डू नॉट टॉक एनीवन. सो लाईक दिस यू कॅन राईट द आन्सर. ओके, नथू काय बोलतो की मला माझं रेग्युलर पेमेंट मिळालेलं नाही आहे आणि तू तर काय बोलतो ₹2 एक्स्ट्रा देण्याबद्दल काय विचारतोयस? त्याच्या पुढे काय होतं बघा. पे अँड दिस इज द 20th ऑफ दिस मंथ. तू बोलतो अरे या महिन्याची 20 तारीख आलेली आहे. हू वुड थिंक? कोण बरं असा विचार करेल की बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी? की माझ्यासारख्या गरीब स्वीपर व्हायची, स्वीपर झाडू मारण्याचं एखादी बँक एक पेमेंट त्याचा पगार होल्ड करून ठेवते, थांबून ठेवतो, असं कोणी विचार तरी करेल? ॲज सून ॲज आय गेट माय मनी. ॲज सून ॲज म्हणजे जसेही, हा ग्रामरच्या रिलेटेड टॉपिक आहे. ॲज सून ॲज आय गेट माय मनी, जसाही माझा पगार मिळाला, आय एम ऑफ म्हणजे मी नोकरी सोडणार आहे. नथू बोलतो. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. पुढचा एक आठवडा देखील या ठिकाणी मी काम करण्यास थांबणार नाही आहे. अँड नथू बँग्स द पॅन अगेन्स्ट डस्टबिन सेव्हरल टाइम्स. असं म्हणत नथूने ती आपली पॅन, ती सुपडी त्या डस्टबिनवरती बऱ्याच वेळा, सेव्हरल टाइम्स म्हणजे बऱ्याच वेळा आपटली. जस्ट टू एम्फसाइज. एम्फसाइजचे ते मिनिंग बघा. हेच बऱ्याच वेळा तुम्हाला पॅरेग्राफमध्ये A3 मध्ये जे वर्डच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज विचारले जाते. राईट अ वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. सिमिलर मिनिंग असलेले वर्ड्स पॅसेजमध्ये शोधून लिहा. आता एम्फसाइजचा मिनिंग दिलेला आहे ड्रॉ अटेन्शन टू म्हणजे लक्ष वेधून घेणे. तो जोरजोराने पॅन आदळत होता कारण समोरच्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, आणखीन कशासाठी? हिज पॉईंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आणि हे करल्यामुळे त्याला त्याचा स्वतःला कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास येत होता. पुढे काय बोलतो? वेल आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम बोलतो ठीक आहे, मी तुझ्या शुभेच्छा देतो तुझ्या नवीन नोकरीसाठी. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट स्वीट यू. मी तुझ्यासाठी जॉब शोधेल जर असं एखादा तुझ्यासाठी सुइटेबल जॉब, स्वीट म्हणजे योग्य असेल तर. इथे एक फ्रेज आलेली आहे बघा, टू लुक फॉर. जे लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला यूज युअर फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स, स्वतःच्या वाक्यामध्ये फ्रेजचा यूज करून लिहा. अशा तुमच्या बुक्समधून फ्रेज विचारा. लुक फॉर जसं टू टेक केअर ऑफ. लुक फॉर म्हणजे च्या शोधामध्ये असणे. सीताराम काय बोलतो? आय विल लुक फॉर अ जॉब फॉर यू. तुझ्यासाठी मी एखादा सुइटेबल जॉब मी शोधेन. ठीक आहे. एनी जॉब दॅट माइट सुट यू. अँड ही प्लॉडेड बेअर फूट. आता प्लॉडेड बोल्ड लेटरमध्ये दिलं. प्लॉडेड म्हणजे जड पावलाने चालणे. प्लॉडेड. वॉक्ड हेवीली म्हणजे डोक्यावरती बंडल होता कपड्याचा आणि तो हळूहळू ओके हेवी बंडल वजनदार असल्यामुळे तो हळूहळू चालत होता. दॅट इज कॉल्ड प्लॉडेड. बेअर फूट म्हणजे विदाऊट चप्पल और सँडल, अनवाणी पायाने.
अलॉंग द रोड, रोडच्या साईडने तो पुढे चालत निघाला. कोण? सीताराम. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. डोक्यावरचे तो हा मोठा बंडल काठोडं असल्यामुळे त्याचं शोल्डर्स आणि हेड पूर्णपणे हाईड झालेलं होतं, झाकून गेलेलं होतं. ठीक आहे, इथे आपण बघू शकतो. आता सीताराम इथे ॲक्शन बघा. नथूने आपली स्टोरी सीतारामला एक वाक्य सांगितले, मला पेमेंट मिळालं नाही. सीताराम तेच वाक्य पुढे कोणाकडे पसरवतो ते आपण बघूया. ॲट द फोर्थ होम ऑफ द व्हिजिटेड, पुढच्या चौथ्या घरापर्यंत तो व्हिजिट दिला, तो पोहोचला. सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट. आणि चौथ्या घरापर्यंत गेल्यानंतर त्या घरामधून त्याला सीतारामला एक लेडीचा, एक वुमनचा आवाज ऐकायला येतो, जी एक मेन्शन करीत होती. मेन्शन म्हणजे उल्लेख केला त्या बोलताना त्या लेडीने. काय बोलत होती? शी वॉज इन नीड ऑफ स्वीपर. ती बोलताना घरामध्ये बोलली की अरे तिला स्वीपरची गरज आहे, का झाडू मारणाऱ्या व्यक्तीची गरज आहे, आवश्यकता आहे. टाईंग इज बंडल टुगेदर ही सेड. तेव्हा तिथे जाऊन तो थांबलेला आहे, आपलं तो गाठोडं ओपन केलं आणि तो परत जेव्हा टाय बांधतो, गाठ बांधतो, तेव्हा ते बांधत असताना तो त्या लेडीला बोलतो. म्हणजे त्यांच्यात ती शी मे बी हिज कस्टमर, तो तिचा कस्टमर आहे. आय नो अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. त्या लेडीला काय बोलतो? मला स्वीपर बॉय माहिती आहे, जो की तो सुद्धा जॉबच्या शोधामध्ये आहे. इथे पण बघा, लुकिंग फॉर म्हणजे फ्रेज आहे जॉबच्या शोधामध्ये असणे. लुकिंग फॉर अ वर्क, कामाच्या शोधामध्ये आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ. तो तुमच्याकडे पुढच्या महिन्यापासून कामाला सुरुवात करू शकतो, जॉबसाठी येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव. आता तो सध्या बँकेमध्ये काम करतो आहे. बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे. परंतु बँकेने त्याला त्याचा पेमेंट दिलेला नाही आहे, पगार दिलेला नाही. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि म्हणून त्याला तिथून लिव्ह म्हणजे तिथून जॉब सोडायचा आहे, तिथून निघून जायचं आहे. ही वॉन्ट टू क्विट द जॉब. त्याला तो जॉब सोडून द्यायचा आहे, असं तो सीताराम त्या नथूबद्दल सांगतो आहे. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. असं आहे का? मिसेस श्रीवास्तव म्हणाले. म्हणजे इथे जी एक लेडी दाखवली त्याचं नाव काय आहे? मिसेस श्रीवास्तव. दिस इज द वन मोर कॅरेक्टर. ओके, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. ती बोलते, मिसेस श्रीवास्तव बोलते ठीक आहे, तू त्याला सांग उद्या येऊन मला भेटण्यास सांग. सो अशा प्रकारे मिसेस श्रीवास्तवपर्यंत नथूची स्टोरी किंवा ती गोष्ट पोहोचलेली. अँड सीतारामला खूप आनंद झाला. ग्लॅड मीन्स ही बिकेम सो हॅपी. का? दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस ऑफ बोथ कस्टमर अँड हिज फ्रेंड. कारण त्याने दोघांची सेवा केली, दोघांची हेल्प केली. कोणाची? वन हिज फ्रेंड नथू अँड त्याचा कस्टमर कोण? मिसेस श्रीवास्तव. दोघांना पण त्याची जी गरज होती स्वीपर बॉयची, नथूला जॉबची कामाची गरज होती आणि मिसेस श्रीवास्तवला एक स्वीपर बॉयची गरज होती. दोघांची सेवा केल्यामुळे ही वॉज ग्लॅड. होस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. होस्टेड म्हणजे काय? मिनिंग दिलं आहे रेज टू हाय पोझिशन. जे गाठोडं बांधून ठेवलं होतं ही रेज म्हणजे तिने वरती उचलून घेतलं. अँड हँग ऑन शोल्डरला लटकून तो पुढे हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. आणि त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला. आता सीतारामनी ती जी न्यूज आहे कोणापर्यंत दिलेली आहे? मिसेस श्रीवास्तवपर्यंत. पुढे काय होतं बघा. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तव घरामध्ये काही इन्स्ट्रक्शन देऊन ती शॉपिंगला निघालेली असते ॲक्च्युली त्या घरातून, तिच्या घरामधून शॉपिंग करण्यासाठी. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आणि शॉपिंगला किंवा मार्केटला जाण्या अगोदर ती घरामध्ये जी बेबीला केअर करण्यासाठी केअरटेकर जी आया आहे, आया म्हणजे जी बेबीला सांभाळणारी असते, ते लहान बाळांना सांभाळणे, त्या आयाला काही इन्स्ट्रक्शन देते. कशाबद्दल? अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. लुकिंग आफ्टर, वन मोर फ्रेज इज देअर. टू लुक आफ्टर मीन्स टू टेक केअर ऑफ, काळजी घेण्याबद्दल. द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आयाला ती बेबीची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल इन्स्ट्रक्शन देते. आणि तिच्या घरामध्ये कुक पण आहे, म्हणजे जेवण बनवणार आहे, आणि त्याला पण इन्स्ट्रक्शन देते नॉट टू बी लेट फॉर मिड डे मील. म्हणजे दुपारच्या जेवण बनवायला येण्यासाठी तू लेट होऊ नकोस, असे दोघांना इन्स्ट्रक्शन देऊन ती निघालेली आहे मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी. देन शी सेट आउट फॉर परत वन मोर फेजेस. म्हणजे सेट आउट फॉर म्हणजे निघणे, टू स्टार्ट, टू बिगिन, सुरुवात केली, जाण्यासाठी निघाली. द पीपल नगर मार्केट. कुठे जायला निघालेल्या मिसेस श्रीवास्तव? पीपल नगरच्या त्या मार्केट प्लेसला. कशासाठी? टू मेक हर कस्टमरी टू द क्लोथ शॉप. ते क्लोथ शॉपमध्ये जाऊन कस्टमरी म्हणजे नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल शॉपिंग करण्यासाठी, कपड्याची शॉपिंग करण्यासाठी ती निघालेली. कस्टमरी मीन्स युज्युअल और हॅबिच्युअल और रेग्युलर शॉपिंग करण्यासाठी. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. ते मार्केटला निघालेले आहे आणि त्या मार्केटच्या एका टोकाला देर वॉज अ बिग लार्ज मीन्स व्हेरी ह्यूज बिग
टॅमरिन ट्री वॉज देअर. टॅमरिन ट्री म्हणजे ते एक चिंचेचं झाड असतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. तिथे गेल्यानंतर बघितलं त्या टॅमरिन ट्रीच्या खाली तिची मैत्रीण मिसेस भूषण, शी वॉज शेल्टरिंग दॅट, शी वॉज स्टँडिंग फॉर द शॅडो, म्हणजे सावली, कडाक्याचं ऊन पडलेलं असतं, खूप समर सीझन आहे आणि सावलीसाठी तिची मैत्रीण तिथे थांबलेली असते. ती ऑलरेडी तिची मैत्रीण आहे आणि ती तिथे भेटते, फाउंड तिला ती भेटते. ओके, मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरशिप. हँकरशिप मोठा रुमाल घेऊन स्वतःला फॅनिंग म्हणजे हवा घेत असते. शी कंप्लेंट ऑफ द समर, आणि हवा घालत ती मिसेस श्रीवास्तवला सांगते की अरे कंप्लेंट म्हणजे तक्रार करते, अरे कसला हा उन्हाळा आहे, किती कडाक्याचा आहे, लाईक दिस. विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ द पीपल नगर. आणि अशा अफर म्हणजे ठाम निश्चयाने बोलते, ठामपणे. अफर म्हणजे ठामपणे सांगते की पीपल नगरच्या इतिहासामध्ये दिस इयर समर इज द हॉटेस्ट, म्हणजे या वर्षीचा उन्हाळा म्हणजे अतिशय उष्ण आहे, अशा प्रकारे शी वॉज कंप्लेनिंग देअर. ओके, शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ्स शी वॉज गोइंग टू बाय. आणि ती जी मिसेस भूषण असते, शी वॉज ऑल्सो गोइंग फॉर शॉपिंग, क्लोथ शॉपिंगसाठी निघालेली असते. आणि नेताना जी शॉपिंग करायची ती सॅम्पल काही कपडा तिने घेऊन असेल, तिने जे सॅम्पल म्हणून जे कपडा आणलेला असेल ती मिसेस श्रीवास्तवला दाखवते. सो देर इज द डिस्कशन बिटवीन मिसेस श्रीवास्तव अँड मिसेस भूषण. दोघीमध्ये त्या चर्चा चालू आहे. अँड ती कपडा दाखवल्यानंतर फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इन शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. मग त्या कपड्याची डिझाईन कशी आहे, मिसेस भूषण आणि त्या मिसेस श्रीवास्तव दोघी जण चर्चा करतात. बघा, ही जी कपडा आणलेला आहे ते कोणी आणलेला आहे, मिसेस भूषण. ती डिझाईन कशी, टेक्स्चर कशी, आणि या प्रकारचा आय वॉन्ट टू सेम क्लोथ बाय फ्रॉम द शॉपमधून खरेदी करायची. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, आणि 5 मिनिटं या टॉपिकवरती बोलल्यानंतर दोघी पण एक्झॉस्टेड झालेले असतात, म्हणजे थकलेले असतात. अँड मिसेस श्रीवास्तव सेड डू यू नो, आणि इथे परत दुसरा विषय काढते आणि बोलतो तुला माहिती आहे का, माय डिअर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे हिज एम्प्लॉईज. अरे तुला माहिती आहे का, सेठ गोविंदरामची बँक आहे ना, पीपल नगर बँक. आता सेठ गोविंदराम कोण आहे, द ओनर ऑफ दॅट पीपल नगर बँक, त्या पीपल नगर बँकेचा मेन मालक आहे. अरे तो पीपल नगर बँक एवढी वाईट परिस्थितीमध्ये की ते त्याच्या एम्प्लॉईजला पगार देखील देत नाही आहे. बघा, पूर्ण एम्प्लॉईचं नाव ती घेते. Said Govindram's bank employees, only this morning I heard a complaint from this sweeper. आणि आज सकाळीच मी त्यांच्या त्या बँकेमध्ये स्वीपरचं काम करणारा जो मुलगा आहे त्याच्याकडून मी कंप्लेंट ऐकली. आता ॲक्च्युली ह्या मिसेस श्रीवास्तवनी डायरेक्ट कंप्लेंट स्वीपर नथूकडून ऐकलेली आहे का, नाही आहे. कोणाकडून ऐकलेली आहे त्याच्याबद्दलची न्यूज सीतारामकडून. पण ती डायरेक्ट काय बोलते, मी त्या स्वीपर बॉयकडून ऐकलेलं आहे. काय ऐकलेलं आहे, हू हॅजंट रिसिव्ड हिज वेज फॉर ओव्हर अ मंथ, की त्याला त्याचा पगार गेल्या 1 महिन्यापासून मिळाला नाही. वेज मीन्स पेमेंट और सॅलरी. आता 1 महिन्यापासून बोलतो, ॲक्च्युली त्याला सीतारामला पेमेंट फक्त 10 दिवस लेट झालेला आहे. तो पण ती न्यूज त्याने कोणाला सांगितलेली आहे, नथूने कोणाला सांगितलेलं आहे, सीतारामला. परंतु मिसेस भूषण काय बोलते की मी स्वतःचे ऐकलेलं आहे. सो अशा प्रकारे मिसेस भूषण मिसेस श्रीवास्तव मिसेस भूषणला ही न्यूज सांगते. पुढे काय होतं बघा, तिथे बघू शकता. Mrs. Srivastav and Mrs. Bhushan, they are standing under the tamarind tree and they were going for the मार्केट प्लेस और द बाजार. इथे आपण एक पिक्चर इमेज बघू शकतो. शॉकिंग. आणि मिसेस श्रीवास्तवने ही न्यूज सांगितल्यानंतर होतं अरे आश्चर्यकारक गोष्ट आहे. रिमार्क मिसेस भूषणने रिमार्क केलं म्हणजे रिप्लाइड, इफ दे कांट पे द स्वीपर्स दे मस्ट बी इन अ बॅड वे. आणि मिसेस भूषण बोलते ते जर एखाद्या साध्या स्वीपरचा पेमेंट देऊ शकत नसतील, ॲट मीन्स याचा अर्थ द बँक इज इन अ बॅड कंडिशन, बँकेची अवस्था खूप वाईट आहे. ओके, नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड. याचा अर्थ असा आहे की इतर कोणाला देखील पगार मिळालेला नसणार. नन ऑफ अदर्स म्हणजे इतर कोणालाही नाही. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री. अशा प्रकारे दोघांचं डिस्कशन झाल्यानंतर आता तिथे मिसेस श्रीवास्तवला सोडून मिसेस भूषण पुढे मार्केटला निघून जाते. शी लेफ्ट, लिव्हचा पास्ट टेन्स लेफ्ट होतो. लिव्ह म्हणजे निघून जाणे, लेफ्ट म्हणजे निघून पुढे गेली. मिसेस श्रीवास्तवला तिथे ठेवून ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आणि मिसेस भूषण कोणाच्या शोधामध्ये गेली, ती तिच्या मिस्टर म्हणजे हजबंडच्या शोधामध्ये. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर शॉप. आणि तिचा नवरा हजबंड एक ते मार्केटमध्ये एक स्टुडिओ आहे, फोटोशॉप आहे ते कमल किशोर नावाच्या व्यक्तीचं, त्या शॉपच्या तिथे तो बसलेला असतो त्याच्याबरोबर गप्पा मारत. अँड टॉकिंग विथ द ओनर, त्या शॉपच्या ओनरबरोबर. कोण आहे, हू इज द ओनर ऑफ दॅट कमल शॉप, दॅट इज कमल किशोर. आता इथे ती न्यूज आता पुढे स्प्रेड होत चाललेली आहे.
सो देर यू आर. ॲक्च्युली बऱ्याच 1 तासापासून ती मिसेस त्या टॅमरिन ट्रीच्या खाली मिसेस श्रीवास्तव बरोबर गप्पा मारत होती. आल्यानंतर नवऱ्यावरती राग काढून काय बोलते, सो देर यू आर, तुम्ही इथे बसला आहात काय, क्राईड मिसेस भूषण, मोठ्याने ओरडली त्याच्यावर नवऱ्यावरती. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑलमोस्ट ॲन आवर, मी तुम्हाला गेल्या 1 तासापासून शोधते. लुकिंग फॉर म्हणजे शोधत आहे. आता ॲक्च्युली ती शोधत होते का, ती डायरेक्ट आलेले त्या टॅमरिन ट्रीपासून. वेअर डिड यू डिसॅपियर, तुम्ही कुठे गायब झालेला होता. ती त्यालाच उलट जबरदस्तीने दम देते. नो वेअर रिप्लाइड मिसेस भूषण, अरे बाबा मी कुठेच नव्हतो, इथेच बसलेलो आहे. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप, आणि तो बोलतो अरे तू कुठे एका ठिकाणी स्थिर थांबतेस. स्टेशनरी मीन्स एका ठिकाणी स्थिर राहणे, थांबणे. स्टेबल इन वन प्लेस, नॉट मुव्हिंग लाईक दिस. आय माईट हॅव फाउंड यू, तू जर एका ठिकाणी शॉपमध्ये कुठे थांबले असते मी तुला शोधून काढलं असतं. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक बी इन अ फ्लॉवर. तू तर तुझी कंडिशन अशी असते मार्केटला आल्यानंतर एका शॉपवरून दुसऱ्या शॉप किंवा तिसऱ्या शॉप, एखाद्या गार्डनमध्ये फ्लॉवर्सवरून कसे एखादी बीज किंवा माशी मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावरून फिरत असते, तसे तू शॉप चेंज करीत असते. सो हाऊ कुड आय सर्च यू, मी कसं तुला शोधू शकणार. सो देर इज अ डिस्कशन बिटवीन मिसेस भूषण अँड हर हजबंड. ओके, इथे आपण बघू शकतो मिसेस भूषण अँड हर हजबंड दे आर टॉकिंग टू इच अदर. आणि तिथे दुसरं कॅरेक्टर कोणतं आहे, कमल किशोर, जे की त्या शॉपचा ओनर आहे. डोंट स्टार्ट क्रम्बलिंग, तीच त्याला परत जवळ, अहो असं काय बडबड करू नकास. ग्रम्बलिंग म्हणजे बडबड करणे. द हीट इज ट्राईंग इनफ, एक तर अगोदरच ही हीट वाढलेली आहे उन्हाळ्यामुळे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग इन दिस टू पीपल नगर, ह्या पीपल नगरमध्ये चाललंय काय कळत नाही, एवढा उन्हाळा कडाक्याचा आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी ते घडत आहेत. इवन दॅट्स बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट, अहो ती बँक्स पण आहे ती एकदम दिवाळखोरीमध्ये चाललेली आहे. बँकरप्ट म्हणजे इकॉनॉमिकली डिझास्टरिंग, म्हणजे तिथे पैशाचा खूप प्रॉब्लेम चाललेला आहे. आता इथे ती बँकेचा विषय काढते, मिसेस भूषणला सांगते. हे म्हणजे काय काय घडत चाललेलं आहे पीपल नगरमध्ये त्याला सांगत असते. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. ते एवढ्या वेळ तो कमल किशोर शांत बसला असतो, ते बँकेचं नाव काढलं म्हणजे काय बोलताय. सिटिंग अप सडनली, अचानकपणे तो उठून बसतो. विच बँक, कोणत्या बँकेबद्दल बोलताय. वाय, द पीपल नगर बँक, ऑफकोर्स. ते बोलते ऑफकोर्स पीपल नगर बँकेबद्दलच मी सांगते. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज, मी असं ऐकलं आहे की पीपल नगर बँकेने त्याच्या एम्प्लॉईजना पगार देणं पूर्णपणे बंद केलेलं आहे. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर. मिस्टर किशोर आता तुम्ही बोलू नका की तुमचं त्या बँकेमध्ये अकाउंट आहे ना, तुम्ही गेलात. म्हणजे इथे ती बघा ती अफवा कशी स्प्रेड व्हायला लागलेली आहे. ठीक आहे, इथे राईट. नेक्स्ट पुढे काय होतं, नो बट माय नेबर्स हॅज, अहो माझं अकाउंट तिथे नाही आहे, पण माझ्या शेजाऱ्यांचं जे शॉप आहे त्यांचं अकाउंट तिथे आहे, नेबर्स. ही एक्सक्लेम, तो उद्गारला. एक्सक्लेम म्हणजे आश्चर्याने उद्गारणे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन ऑफ द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. मग बाजूला एक बार्बरचं शॉप आहे, ते पार्टिशनमध्ये आहे, ते पार्टिशन खाली करून त्याला असं उंचावून बोलतो. काय बोलतो, दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. अरे अहो दीपचंद, अरे लेटेस्ट न्यूज ऐकली आहेस काय. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपल नगर बँक आता पूर्ण कोलॅप्स, डिस्ट्रॉय होणार आहे, नष्ट होणार आहे. यू वुड बी बेटर गो युअर मनी अँड ॲज सून ॲज यू कॅन. तुझं तिथं अकाउंट असेल जेवढं शक्य होईल तेवढं लवकर जा आणि पैसे काढून घेऊन ये. आता ही बातमी बार्बर जो दीपचंद आहे त्याच्यापर्यंत पोहोचली. इथे आपण बघू शकता कमल किशोर या बार्बरला ती न्यूज देतो. पुढे काय होतं, दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ ॲन एल्डरली जेंटलमॅन, एक वयस्कर माणसाचे तो केस कापत असतो, कटिंग हेअर, वॉज सो स्टार्टल्ड. ती न्यूज ऐकल्यावर तो स्टार्टल्ड मीन्स सरप्राईज, त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. दॅट इज हँड शूक अँड निक्ड द कस्टमर्स राईट इयर. बातमी ऐकल्यावर हात थोडा काय बोलतोय असं तर दचकला आणि स्टार्टल्ड झाल्यामुळे आणि हात थोडा हल्ला. अँड दॅट इज वाय, आणि त्या हात हल्ल्यामुळे त्या जो कस्टमर बसलेला होता ज्याचा तो कटिंग करत होता त्याचा कानाला कैचीने कट झाला, म्हणजे कान कापला गेला. निक्ड मीन्स कट इज द कस्टमर्स राईट हिअर, उजवा कान कट झाला थोडा. कस्टमर हेल्प, तो बिचारा ओरडला. हेल्प म्हणजे क्राईड लाऊडली. विथ पेन म्हणजे वेदना झाल्या ना कान कापल्यामुळे, कट झाल्यामुळे. अँड डिस्ट्रेस पेन, आता एक ओरडला कशामुळे, कान कट झाला. आणि पेन डिस्ट्रेस म्हणजे दुःख पण झालं त्या कस्टमरला. बिकॉज द कट अँड द डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज. त्याला दोन गोष्टी, दुःख खूप झालं त्यांनी ती न्यूज ऐकल्यामुळे, आणि वेदनेने विवळला कशामुळे, कान कट झालं. दोन्ही गोष्टी त्या कस्टमरबरोबर होत आहेत. ही हॅड जस्ट हर्ड, कारण ती न्यूज त्याने पण ऐकलेली होती. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. आता एक साईडची शेविंग झाली होती, एक साईड बाकी होती.
त्या कस्टमरची, त्या बार्बरच्या शॉपमधल्या. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर. तशीच ते एक साईडची शेविंग बाकी आहे, तो उठला तो कस्टमर आणि रोड क्रॉस करून पलीकडे जाऊन धावत धावत निघाला. कोणाच्या काय तो काय बोलला नाही, धावत सुटला. स्पेड शब्द आहे म्हणजे टू रन स्पीडीली, वेगाने धावत गेला. अक्रॉस म्हणजे पलीकडे. अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर. ते एक जनरल स्टोअर्स, एक दुकान होतं मर्चंट स्टोअर्स, वेअर देर वॉज अ टेलिफोन. त्या ठिकाणी टेलिफोन, पूर्वीच्या काळामध्ये असं STD टेलिफोन वगैरे ₹1 टाकून कॉलिंग करण्याचे होते, तिथे टेलिफोन कॉल करण्यासाठी गेला. ही डायल सेठ गोविंदराम्स नंबर. तिथे जाऊन डायरेक्ट सेठ गोविंदरामलाच कॉल लावला, कारण त्या बँकेमध्ये त्याचं खूप अकाउंट होतं. द सेठ वॉज नॉट ॲट होम. तेव्हा त्याला तिथे न्यूज भेटली की सेठ घरी नाही आहे. वेअर वॉज ही देन. मग त्याने विचारलं की कुठे आहे ते. द सेठ वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. त्याला अशी न्यूज भेटली की तो जम्मू काश्मीरला गेलेला आहे की हॉलिडेज म्हणजे सुट्टी घालवण्यासाठी. ओ वॉज दॅट सो. असं आहे काय. द एल्डरली जेंटलमॅन बोलला. तो असं तो बोलतो. सो इथे आपण ते बघू शकता. ह्याचा कान कट झालेला आहे. पुढे जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. परंतु त्या कस्टमरला जो हेअर कटिंग आला त्याला त्याच्यावर काही विश्वास बसला नाही की तो काश्मीरला हॉलिडेज मनवण्यासाठी गेलाय. ही हरिडली बॅक टू द बार्बर शॉप. परत धावत धावत बार्बर शॉपकडे आला. तो अर्धी दाढी राहिली होती ना. अँड टोल्ड दीपचंद. येऊन दीपचंदला बोलला. काय बोलतो. द बर्ड हॅज फ्लोन. अरे चिडिया उड गई, पंछी उड गया. म्हणजे कोण. दीपचंद. सॉरी सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. अरे घाबरून सेठ गोविंदरामनी शहर सोडून पळाला. लेफ्ट निघून गेला. डेफिनेटली इट मीन्स द कोलॅप्स. याचा अर्थ असा आहे की सेठ गोविंदराम पण नाही आहे, म्हणजे निश्चितपणे ती बँक पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, डिस्ट्रॉय झालेली आहे. तिथे आता पैसे नाही आहेत. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप. दाढी तशीच त्या शॉपच्या बाहेर धावत निघाला. अँड मेकिंग अ बिलिंग फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. बिलिंगचा अर्थ डायरेक्ट रूट. त्यांनी डायरेक्ट रस्ता कुठला पकडला. ऑफिसचा रस्ता पकडला, कारण तिथे ते चेकबुक वगैरे होते. ते चेकबुक घेऊन त्याला बँकेमध्ये जायचं होतं. सो अशा प्रकारे न्यूज आता स्प्रेड होत चाललेली आहे पुढे. ठीक आहे. पुढे द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. त्या मार्केटमध्ये, त्या बाजारामध्ये पूर्ण न्यूज स्प्रेड होऊ लागली होती, पसरत होती. विथ द रॅपिडली ऑफ द फॉरेस्ट फायर. एखाद्या जंगल किंवा फॉरेस्टला आग लागल्यानंतर आग जशी वेगाने पसरती तशा प्रकारे दॅट नथूची जी बँकेची, पिपल नगर बँकेची न्यूज पूर्ण त्या मार्केटमध्ये स्प्रेड होत होती. फ्रॉम द जनरल मर्चंट स्टोअर ट्रॅव्हल टू द शॉप. वेगवेगळ्या शॉपमध्ये ती न्यूज स्प्रेड होत होती. सर्क्युलेटेड टू अमॉंग्स द कस्टमर्स. म्हणजे ग्राहकामध्ये पण, वेगवेगळ्या शॉपकीपर्सकडे सुद्धा वेगवेगळीकडे ही न्यूज जात होती. देन स्प्रेड विथ देन द व्हेरियस डिरेक्शन. वेगवेगळ्या डिरेक्शनला. द बिटल सेलर असेल, द टेलर असेल, फ्री वेंडर, ज्वेलर, बेगर, इव्हन तिथे बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत पण ती न्यूज पोहोचली. ओके. सिटिंग ऑन द पेमेंट. की त्या एका रस्त्याच्या पेमेंटला, रस्त्याच्या कडेला एक भिकारी भीक मागत नेहमी बसायचा. त्याच्यापर्यंत ही न्यूज गेली की बँक हा बँकरप्ट झाले, दिवाळखोरीमध्ये आलेले. ओल्ड गणपत ऑफ द बेगर. त्या बेगरचं नाव गणपत असं ते खूप म्हातारा होता. ओके. हॅड ए क्रूक लेग. त्याचा पाय क्रूक झालेला म्हणजे मोडलेला किंवा थोडासा वेडा वाकडा असा होता. क्रूक म्हणजे बेंड आपण म्हणू शकतो, नॉट स्ट्रेट. ही हॅड बीन स्क्वेटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. कित्येक वर्षापासून त्या पेवमेंट किंवा रस्त्याच्या कडेला स्क्वेटिंग म्हणजे ती जागा व्यापून तिथं नेहमी तो बसायचा. अँड कॉलिंग फॉर आर्म्स. तिथे बसून तो भिक्षा किंवा भीक मागायचा. आर्म्स म्हणजे भीक. इन द इव्हिनिंग सम वन वूड कम विथ बॉरो अँड टेक हिम अवे. आणि दिवसभर तो भीक मागायचा, संध्याकाळी कोणतरी यायचं आणि त्याला घेऊन जायचं. बॉरो म्हणजे बैलगाडीमध्ये, कार्टमध्ये टाकून त्याला घेऊन जायचे. सो अशा प्रकारचा सीन तिथे नेहमी असायचा. ही हॅड नेवर. So you can see this is the marketplace, right? He had never with borrow and take him away. Borrow म्हणजे कार्टमध्ये बसून तू जायचं, म्हणजे गाडीमध्ये बसून. He had never been known a walk. त्याला चालताना कधी बघितलं नाही कित्येक वर्षापासून. तो जर पाय वाकडा आहे, कधी उभा राहू शकत नाही, कोणतरी उचलून घेऊन जातो, असा तो सीन. ओके. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कॉल. पण जसे त्याला माहिती मिळाली की बँकेमध्ये खूप पैशाचा प्रॉब्लेम चाललेला, ही न्यूज मिळाल्याबरोबर गणपत ॲस्टोनाइज. तो पण ॲस्टोनाइज झाला, तो पण आश्चर्यचकित झाला. अँड एव्हरीवन ॲस्टोनाइज अँड एव्हरीवन लिपिंग ऑन टू हिज फीट. तो उडी मारून त्याच्या पायावरती उभा राहिला, जंप घेऊन. लिपिंग म्हणजे जंप घेऊन. अँड ॲक्च्युली रनिंग ॲट द
टॉप स्पीड आणि वेगाने टॉप स्पीडनं तो धावत सुटला. म्हणजे भिकारी कित्येक वर्षापासून पाय मोडला म्हणून तो भीक मागत बसायचा आणि ती न्यूज ऐकल्याबरोबर त्या बँकेच्या दिशेने वेगाने धावत सुटला. That was also astonishing, surprising thing. Okay, direction to the bank. त्या बँकेच्या दिशेने. It soon become known that he had 1,000 rupees in saving. नंतर कळलं की तो एवढं वेगाने का धावतोय, कारण त्याचं देखील त्या बँकेमध्ये अकाउंट होतं आणि त्या अकाउंटमध्ये ओनली त्याचे 1,000 रुपीज होते आणि ते घेण्यासाठी तो पण धावत निघाला. सो यू कॅन सी हिअर द बेगर गणपत, राईट. नेक्स्ट, मेन स्टूड ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन. वेगवेगळ्या कॉर्नरवरती लोक ग्रुपमध्ये येऊन उभे राहिले आणि त्या बँकेच्या सिच्युएशनबद्दल चर्चा करू लागली. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. या पीपल नगरमध्ये अशा प्रकारचा क्रायसिस, मंदी, क्रायसिस म्हणजे मंदी पहिल्यांदाच दिसत होती. सेल्डम म्हणजे क्वचितच. नेवर हॅड फ्लड्स. अशा प्रकारचा कधी महापूर सुद्धा आला नव्हता. फ्लड किंवा अर्थक्वेक आला नव्हता. म्हणजे आपण म्हणतो भूकंप देखील आला नव्हता, पण एवढा मोठा एकदम संकट आता त्या बँकेच्या रूपामध्ये आलं. ड्रॉट म्हणजे दुष्काळ नव्हता. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर. पण इमिनंट म्हणजे एकदम अचानकपणे हे जे आलेले क्रॅश आहे, क्रॅश म्हणजे जे बँकेचे रिलेटेड डबघायलेने. अँड सेट एव्हरी वन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. तो प्रत्येकजण त्याच्याबद्दल बोलू लागला आणि अंदाज काढू लागला. स्पेक्युलेटिंग म्हणजे टू टॉकिंग, चिविंग म्हणजे ती चर्चा करू लागला. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. फ्रेंझी मीन्स फरी. हे शब्द लक्षात ठेवा. घाईघाईने तिकडे जाऊ लागले. सम बोस्टेड. काही जण मग बोस्ट म्हणजे बडाया मारू लागले. आता बघा, हे जे अशा काय जेव्हा चर्चा किंवा अफवा असतात, कोणाचं त्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट नसतं, पण काही पण बोलायला सुरुवात करतो. सम ऑफ बोस्टेड म्हणजे काही जण असं बढाया मारू लागला. ऑफ देअर फ्रायटेडनेस, फार साइटेडनेस, कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑफ हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. फॉर साइटेडनेस अर्थ लॉंग साइटेड, जणू काही त्यांना असं दूरदृष्टी होती, म्हणजे पुढे काय होणार होतं असं तो सांगू लागला. मला माहिती होतं असं होणार आहे. असे काही लोक बोलले काय, दॅट कॉंग्रॅच्युलेट, स्वतःला ते कॉंग्रॅच्युलेट दिलं, अभिनंदन करू लागले. कशामुळे? ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. आम्ही अगोदर गरजेली पैसे काढून घेतलं, मी अगोदरच पैसे काढून घेतले, का मला माहिती असं हे बँकेमध्ये होणार आहे. असे काय बडाया मारू लागले. आणखीन काय, ऑर नेवर हॅव्हिंग पुट एनी इन. काही जण असं बोलले, अरे बरं झालं मी त्या बँकेत पैसे ठेवलेच नाहीत. असे पण काही लोक चर्चा करू लागले. अदर स्पेक्युलेटेड. काही जण असा अंदाज बोलू लागले दॅट ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. वेगवेगळ्या त्या बँकेचं क्रॅश होण्यापाठीमागे किंवा डिस्ट्रॉय होण्यापाठीमागे वेगवेगळे रिझन देऊ लागले, कारणं देऊ लागले. ठीक आहे. पुटिंग इट ऑल डाऊन एक्सेस इंडल्ज इन बाय सेट गोविंदराम्स. आणि या बँकेच्या बँकरप्ट होण्यापाठीमागे किंवा इकॉनॉमिकल क्रायसिस येण्यापाठीमागे सेठ गोविंदरामचाच त्याच्यामध्ये हात आहे, त्यानेच काहीतरी काही केलं असेल अशी पण चर्चा करू लागली. द सेट हॅड फ्लेड द स्टेट. एक जण तर बोलला की हा राज्य सोडून पळून गेला. सेठ गोविंदराम हे स्टेट सोडून पळून गेला. दुसरा काय बोलतो, अरे एवढं नाही, हे काही नाही आहे. ही हॅड फ्लेड कंट्री. स्टेट सोडून गेला नाही तर तो देश सोडून पळालेला आहे बँकेचे पैसे घेऊन. थर्ड जण, तिसरा काय बोलतो, सेड अनदर, ही वॉज हायडिंग पीपल नगर. अरे पळाला नाही तो, पीपल नगरमध्ये कुठेतरी लपून बसलेला आहे. चौथा बोलतो, कोणाला काहीच माहिती नाही. सेड द थर्ड अँड फोर्थ, ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅम्बरिन ट्री. चौथा तर काय म्हणा, अरे ते काही नाही रे, त्याची पिंपळा झाड आहे ना टोकाला, तिथे त्याने फाशी घेतली. चौथा असा म्हणाला. सेड फोर्थ, ही हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय स्वीपर बॉय. सकाळीच ते बघितलं, स्वीपर त्यांच्या बँकेचा स्वीपर बॉय आहे ना, त्याने बघितलं की त्याने त्या टॅम्बरिन ट्रीला फाशी घेतलेली आहे. सो अशा प्रकारच्या अफवा जे आजकाल पण आपण बघतो की सोशल मीडियाच्या काळामध्ये हाऊ दॅट स्प्रेड. रियालिटी फॅक्ट काय आहे त्याचा प्रूफ कोणी त्याचा बघत नाही आणि ह्या स्प्रेड्स अफवा पसरत. आता बघा, हे सगळा असा ग्रुप जमा झालेला आहे. पुढे काय होतं, बाय नून म्हणजे दुपारपर्यंत स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल रेडी कॅश. लोक तिथे जाऊ लागले, आपली कॅश काढून घेऊ लागले आणि जेवढी कॅश होती बँकेमध्ये ती फिनिश झाली. अँड हॅरेस मॅनेजर वॉज इन डिलेमा. तिथे जो बँकेचा मॅनेजर तो खूप डिलेमा म्हणजे संकटामध्ये पडला की अचानक कस्टमर येऊन आपापले पैसे का काढून घेते. डिलेमा म्हणजे इन अ डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आला. एमर्जन्सी फंड कुड बी ओनली ऑब्टेन फ्रॉम अनदर बँक. जर आता आणखीन फंड घ्यायचा असेल तर दुसऱ्या बँकेमधून आणावं लागत होतं एमर्जन्सी फंड. पण ते आणण्यासाठी 30 माइल्स डिस्टन्स आणि दुसऱ्या बँकेतून आणणं 30 माइल म्हणजे 30 किलोमीटरपेक्षा जास्त जाऊन दूर अंतर आणायचं होतं. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यू द क्राऊड बाय अंटिल देन. पण पैसे आणेपर्यंत त्यांना परस्यू करू शकत नव्हतं, त्याचं मन वळवू शकत नव्हतं, पैसे आणायला उशीर होणार होते. अँड देर वॉज नो वे टू कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम
आणि सेठ गोविंदरामला कॉन्टॅक्ट करायचा पण काही मार्ग नव्हता, कारण ही वॉज अ हाऊस बोट इन काश्मीर. काश्मीरमध्ये हाऊस बोट बसून कधी देर वॉज नो कनेक्शन किंवा त्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी काही सोर्स नव्हता. सो मॅनेजर इथे खूप डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आलेला आहे. नेक्स्ट, गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर, पीपल वेर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. त्याने मॅनेजरने सांगितले की तुम्ही आता परत जा, आता पैसे बँकेकडे नाही आहेत, दुसऱ्या दिवशी या, म्हणजे तोपर्यंत आम्ही पैशाची मॅनेजमेंट करतो, जे एक्स्ट्रा इमर्जन्सी फंड घेऊन येतो, असं मॅनेजर सांगितलं आणि तुम्ही काउंटरवरून निघून जा असं बोला. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. पण कस्टमर्सना बँकेचे एकदम सगळे अचानक लोक तिथे गेले ना, त्यांना ते आवडलं नाही आहे. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड. ते बँकेच्या बाहेर सगळे ग्रुपमध्ये जमा झाले. गॅदर्ड म्हणजे टू कलेक्टेड ऑन द स्टेप्स. त्या पायऱ्यावरती सगळेजण जमा झाले ऑन द बँक, शाउटिंग. आणि सगळेजण शाउट ओरडू लागले, घोषणा देऊ लागले, गिव्ह अस अवर मनी, वेल वी विल ब्रेक द इन. आमचे पैसे आम्हाला आत्ता पाहिजे, तर आम्ही बँक फोडणार. अँड फेच द सेठ वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. सेठ गोविंदराम कुठे, त्याला आत्ता आमच्यासमोर फेच म्हणजे घेऊन या. त्या बँकेच्या लॉकरमध्ये कुठेतरी हायडिंग झालं, जसं बँकेच्या लॉकरमध्ये पैसे ठेवतो आपण, ते त्या लॉकरमध्ये हा लपून बसलेला आहे सेठ गोविंदराम, त्याला बाहेर काढा असं ते बोलू लागले. ओके. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव द पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड. असे पण काही लोक होते की त्या बँकेमध्ये एक पैसा पण त्यांचा नाही, ते पण क्राऊडमध्ये जमा देऊन घोषणा देऊ लागले. ओके. मिस्चिफ म्हणजे खोडकर लोक असे पण. अँड ॲग्रेवेटेड, आणि ते पण एकदम ॲग्रेवेटेड म्हणजे रागाने एकदम घोषणा देऊ लागले. ॲग्रेवेटेड म्हणजे अँग्रीली. देअर मूड. द मॅनेजर स्टूड ॲट द डोर अँड ट्राय टू पेलिकेट देम. मॅनेजर दरवाज्यात बँकेस डोर जवळ येऊन त्यांना पेलिकेट करण्याचं. पेलिकेट म्हणजे स्टॉप समवन फ्रॉम द फिलिंग अँग्री. तुम्ही रागावू नका, शांत व्हा, त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो मॅनेजर. बट नो बॉडी वॉज लिसनिंग, हिअरिंग हिम. ओके. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड ए प्लेंटी ऑफ मनी. त्याने सांगितले अरे बँकेकडे पैसे भरपूर आहेत, पण आता आणायला थोडा वेळ लागणार आहे. सो दॅट इज वाय यू हॅव टू कम टुमॉरो. बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. आता इमिडिएट काही साधन नाही ते कलेक्ट करण्याचं. अँड ही अर्ज देम. त्याने एक रिक्वेस्ट केली प्रत्येकाला. अर्ज म्हणजे रिक्वेस्ट, होम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. आता जा घरी आणि उद्या या परत पैसे घेण्यासाठी, असं बँक मॅनेजर त्यांना बोलतो. वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड समवन ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. त्या क्राऊडमध्ये एकदम नाही, आम्हाला आमचे पैसे आत्ता म्हणजे आत्ताच पाहिजे, सगळेजण घोषणा देऊ लागले. ओके. अँड ब्रिक हर्टल थ्रू द एअर. आणि असं बोलून कुठून तर त्या गर्दीमधून एकाने ब्रिक वीट उचलली आणि ती बँकेच्या दिशेने फेकली. हर्टल म्हणजे थ्रोन. ओके. अँड क्रॅश थ्रू द प्लेलिट गॅस. जे ग्लास आहे ते बँकेची म्हणजे काच आहे त्याच्यावरती ती आदळली ती वीट. अँड विंडो ऑफ द पीपल नगर बँक म्हणजे त्या बँकेची काच जी आहे ती काचेवरती जाऊन ती आदळली ती वीट. नथू अराइव्ह द नेक्स्ट मॉर्निंग. आता दुसऱ्या दिवशी सीन, तिथे पूर्ण असं कचरा पडलेला आहे, विटा पडलेला आहे, गर्दी झालेली आहे, काच फुटलेले. नथू अराइव्ह द नेक्स्ट मॉर्निंग. नथूला याबद्दल एक शब्दही माहिती नाही की काय चाललंय. त्याने फक्त बोलला होता की माझा 20 तारीख आलेली आहे, तरी पण पगार मिळाला, एवढंच तो एक वाक्य बोलला होता त्या सीतारामला. पण हा जो अफवा पसरून जो काय गोंधळ झालेला होता बँकेच्या रिलेटेड, ही डिडंट नो एनिथिंग. त्याला काही माहिती नव्हतं. नेहमीप्रमाणे न दुसऱ्या दिवशी स्वीपिंग करण्यासाठी आला. अराइव्ड मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. बँकेच्या स्टेप्स क्लीन करण्यासाठी. ही सॉ द रिफ्यूज. त्यांनी तिथे बघितलं, हे रिफ्यूज म्हणजे पूर्ण कचरा किंवा एक युजलेस थिंग्स इकडे तिकडे पडलेला. रिफ्यूज म्हणजे युजलेस थिंग्स. अँड द ब्रोकन ग्लासेस. काच फुटलेली आहे. अँड द स्टोन्स क्लटरिंग. दगड इकडे तिकडे पसरलेले आहेत. द स्टेप्स. अँड रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ द हॉरर. त्याला पण आश्चर्य धक्का पडला, एवढा कचरा आहे अचानक एवढा आला कसा, एकदम दगड विटा हे सगळं काच पडलेले. डिस्गस्ट ही क्राईड. त्याला काय माहिती नाही आहे. तो बोलतो हे खूप डिस्गस्ट आहे, हेट्रेड आहे, म्हणजे खूप त्रासदायक आहे. एकतर पेमेंट रेग्युलर मिळत नाही, त्याच्यामध्ये आणखीन काम वाढवून ठेवलेलं आहे. सो ही इज इन हिज ओन मूड. तो स्वतःच्याच मूडमध्ये स्वतःबद्दलच विचार करतो, त्याला बाकीचं काही माहिती. हुलिंगन्स म्हणजे बोलली कोणी हे मूर्खपणा केलेला आहे, म्हणजे अशी जबरदस्तीने कचरा टाकतोय असं बोलिंग करणे. सन्स ऑफ डॉंकी. हे कोणी असं काय करतोय, म्हणजे काय गाढवाची मुलं आहेत की काय असं सन्स ऑफ डॉंकी म्हणलेले. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो बी इन्क्रीज. म्हणजे आता असं झालेलं आहे की उशिरा मिळणं वाईट नाही आहे, पण काम वाढत आहे, इन्क्रीज होत आहे, त्याचं आता दुःख होऊ लागलं. म्हणजे पैसे 10 तारीख ओलांडून गेले, ते मिळालं नाही त्याचं दुःख होत नाही, पण आता डे बाय डे वर्क इज इन्क्रीजिंग. म्हणजे काम माझं असं वाढत आहे, त्याचं मला वाईट वाटतं. ही स्मोट मेड ए हेवी ब्लो विथ अ टूल.
आता तिचे सुपडी आहे, डस्टबिन आहे, ते आपलं काम तो ब्रूमनी करू लागला. ही स्टेप्स विथ द ब्रूम अँड स्कॅटरिंग द रिफ्यूज. ते ब्रूमनी झाडू स्विफ्टिंग करू लागला, जे बाजूला रिफ्यूज म्हणजे कचरा जो स्कॅटरिंग झालेला होता, पसरलेला होता, तो गोळा करू लागला, म्हणजे रागाने. तो नेहमीप्रमाणे आपलं काम करतोय. गुड मॉर्निंग नथू. परत सीताराम तिथून निघालेला आहे, त्याला गुड मॉर्निंग बोलतो. वॉशरमन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. यावेळेस तो चालत जात नव्हता, तो सायकलवर चालला होता आणि तो त्याने सायकलवरून खाली उतरला. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब. अरे तुला नवीन जॉब घ्यायला तू तयार आहेस. त्यासाठी मी नवीन जॉब बघितलेला आहे. फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या तारखेपासून तू स्टार्ट करू शकतोस. तो त्याला ही न्यूज देतो. यू विल हॅव टू, आय सपोज, मला अपेक्षा आहे की तुला तू काम सुरुवात ते नवीन काम तू जॉईन करशील. नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आणि तुला तर माहिती आहे बँक पूर्णपणे आता बंद झालेले, बिझनेस त्याच्या बँकेमध्ये काही काम नाही आहे किंवा कोणाला काही ते मिळणार नाही आहे. पण याला माहिती होतं सगळं, सीतारामला हे सगळं माहिती आहे, पण नथूला काही माहिती नाही. हाऊ इज दॅट सेड नथू. काय 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 बोलतोयस. हॅवंट यू हर्ड. तू ऐकलं नाहीस काय. Well, you had better wait here until half of the population of the people Nagar arrives to claim their money. आणखीन अर्धा तास थांब. बँकेमध्ये काय झालं ते तुला कळेल, कारण पीपल नगरची पूर्ण अर्धी लोकसंख्या पॉप्युलेशन इथे येईल. सगळे लोक जमा होतील आपापले पैसे काढून घेण्यासाठी, कारण बँकेकडे पैसे नाही आहेत. आणि म्हणून मी तुझ्यासाठी जो नवीन जॉब बघितला आहेस तो तयार होतो जॉईन करण्यासाठी. अँड ही वेव चेअरफुली. आणि त्याला खूप आनंद झाला की तुझ्यासाठी मी हात हालून तू बोलतो की आता मी तुझ्यासाठी जॉब बघितला आहे. अँड ही डिड नॉट हॅव अ बँक अँड अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज बायसिकल. आणि बोलतो तेव्हा आनंद का झाला. बरे झालं या बँकेमध्ये माझे अकाउंट वगैरे काही नाही आहे, म्हणजे माझे पैसे गेले नसते, पण आता ज्यांचे अकाउंट आहेत त्यांचे पैसे बुडणार आहेत. आणि तो आनंदाने असं वेविंग करून गुड बाय म्हणून तो निघून जातो. आता एवढंच बोलला की काय झालं तुला अर्ध्या तासानंतर कळेल. नथू कन्फ्यूजमध्ये नेमकं काय झालं आहे, कशामुळे बँकेकडे पैसे नाहीत, का लोक बँकेवरती आंदोलन करतात. ही डिडंट नो एनिथिंग. पुढे काय होतं. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. परत आपले ते स्टेप्स पायऱ्या झाडणं चालूच आहे. मटरिंग टू हिमसेल्फ. स्वतःची बडबड करतोय, पुटपुटतोय. अँड वेन ही हॅड फिनिश हिज वर्क. जेव्हा त्याने आपलं काम स्वीपिंगचं पूर्ण केलं, ही सॅट डाऊन ऑन हिज हाय स्टेप्स. तो पण एका पायरीवर उभा राहिला. ठीक आहे, तर मला पण थांबावं लागेल, कारण माझा पगार थांबलेला आहे. त्या लोकांबरोबर मी पण थांबतो, माझा पगार मी काढून घेतो. टू अवेट म्हणजे वाट बघण्यासाठी. अरावेल ऑफ द मॅनेजर. म्हणजे नथू पण तिथे एका बँकेच्या पायरीवरती थांबला, वाट बघत. कोणासाठी. मॅनेजरची अरावेल त्याच्या येण्याची वाट बघत. ही वॉज डिटर्मिन टू गेट हिज पे. त्याने निश्चय केला आज मात्र मी माझा पगार घेणार, कारण बँकेकडे पैसे नाहीत ना. बँका तर ठीक आलेले, त्याने ऐकलेलं आहे, कारण सगळे लोक येणार आहेत. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. कोणीवरी विचार तरी केला असेल बँक अशी कोलॅप्स होऊ शकते किंवा इकॉनॉमिकली पूर्ण डिस्ट्रॉय होऊ शकते. ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःशी बोला. अँड लुक थ्रू थॉटफुल. आणि थोडी विचारामध्ये मग्न झाले, कशामुळे झालं असेल असा विचार. एंड टू द डिस्टन्स. आय वंडर हाऊ इट कुड हॅव बी हॅपन. आणि एक शेवटी वाक्य होतो, मला आश्चर्य वाटतं हे झालं कसं अचानकपणे. बँकेला पैसे नाहीत, लोक आले, काय माहिती, काय आपापले पैसे घेऊन जाईल. सो द स्टोरी एंड्स हिअर. So in short we can see how this rumors spread rapidly. आणि ही rumor असे जे आजकालची व्हॉट्सॲपच्या युगामध्ये, फेसबुकच्या युगामध्ये, इंस्टाग्रामच्या युगामध्ये जी rumors पसरवली जाते, तर लोकांनी अशा अफवेवरती विश्वास न ठेवता ती व्हेरीफाय करायला पाहिजे, त्याचा प्रूफ बघायला पाहिजे. हे या स्टोरीमधून आपण शिकू शकतो. या स्टोरीची चिटेड ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे. आणि क्वेश्चन असायचे ऑलरेडी एक व्हिडिओ बनले, ते तुम्ही बघू शकता. आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, आपल्याकडे englishforlearner.com इथे वेबसाईटला व्हिजिट देऊन तुम्हाला स्टडी मटेरियल तिथे अवेलेबल ते बघू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.